नमस्ते, मी सुषमा राजे घोरपडे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष। आज या ठिकाणी सन्माननीय आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलकाजी लांबा तसेच महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष सन्माननीय संध्याताई आणि आज आवर्जून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सन्माननीय सरचिटणीस आमच्या चंद्रकला नायडूताई आज सातारा जिल्ह्यामध्ये या आंदोलनासाठी उपस्थित आहेत। आज एप्स्टीन फाईलच्या अंतर्गत होणारे जे आपण संपूर्ण देशभर बघतो की एप्स्टीन फाईलच्या आरोपाने सर्व देश घाबरून गेलेला आहे, सर्व महिला मुली घाबरून गेलेल्या आहेत आणि यामध्ये दोषी असलेला जो हरदीप पुरी जो केंद्रीय मंत्री आहे, जो PM मोदींचा मंत्री आहे, त्याचे अनेक पुरावे या ठिकाणी संपूर्ण देशभर आपण पाहिलं की जेफ्री एप्स्टीन सारख्या नराधम माणसाबरोबर त्याचे हितसंबंध होते। अनेक फोन कॉल्स, अनेक ईमेल्स आणि अनेक फोटोग्राफ्स या ठिकाणी प्रदर्शित झालेले आहेत। तरी सुद्धा PM नरेंद्र मोदी हे कॉम्प्रोमाइज्ड आहेत, ते देशाला विकण्याचं काम करत आहेत। महिला आणि मुली यांच्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांना ते केंद्रात सन्मानाचं स्थान देत आहेत आणि त्याचाच या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। जेफ्री एप्स्टीन सारख्या नराधमाला ज्यांनी मुलींचं शोषण केलं, लहान मुलींची हत्या केली, अनेक अत्याचार या लहान मुलींवर करण्याचं दुष्कर्म या जेफ्री एप्स्टीननं केलं आणि त्याचे अनेक मंत्री PM मोदी सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांना त्या कोणत्याही गोष्टीची लाज वाटत नाही। ही फार मोठी शोकांतिका आहे। आज या ठिकाणी हरदीप पुरी यांनी राजीनामा द्यावा आणि PM मोदी यांनी सुद्धा राजीनामा द्यावा। तोपर्यंत अखिल भारतीय काँग्रेस महिला काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, सातारा जिल्हा महिला काँग्रेस या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही स्वाक्षरी मोहीम घेणार आहोत आणि जे महिलांच्या विरोधी सरकार आहे त्यांनी सर्वांनी राजीनामा द्यावा आणि PM इज कॉम्प्रोमाइज हे आम्ही टी-शर्ट घालून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी निदर्शनं प्रदर्शित करणार आहोत की PM कशा पद्धतीनं कॉम्प्रोमाइज आहेत। युवा आणि शेतकऱ्यांचा त्यांनी हाल लावलेला आहे आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि थोडी जरी लाज असली तर हरदीप पुरी या नराधम माणसाचा राजीनामा घ्यावा। धन्यवाद।